येस येस. आता कसं असतं, अटूनमेंट नंतर हे आपल्याला सिम्पटम्स दिसतातच. त्याच्यावर तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे. ओके. येस. चालेल बघा. वाढ होते. येस येस, त्याच्यावर मी तेच सांगितलं तुम्हाला, आज पाणी भरपूर प्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे का, आपण आता 4-5 जणांचे उदाहरणं घेतलेले आहे. तर म्हणजे सगळ्यांना छान पद्धतीने अटूनमेंट हे सगळ्यांचं छान झालेलं आहे असं आपण समजू शकतो. ज्यांचं अटूनमेंट आता झालेलं नाहीये त्यांनी रात्री घेऊ शकता. हे किती वेळा सांगू मी रुपाली मॅडम, तुम्ही तेच तेच मेसेज करताय सारखे. ओके. ज्यांचं आता नाही जमत आहे, ऑफिसवाल्या लोकांसाठीच आपण रात्रीची बॅच ठेवली आहे का नाही. मग त्यांनी रात्रीच अटूनमेंट घेतलं तरी चालणार आहे. ओके. पण आता असं करू नका का सकाळी पण अटूनमेंट घेतलंय आणि रात्री पण घेतलाय तर तुम्हालाच तेवढी एनर्जी तुमच्याकडनं सांभाळली जाणार नाही. तर असं निदान करू नका. तर एवढ्या लोकांमध्ये मॅडम तेवढ्या मॅडम लक्षात येणार नाही. असं करायला जाऊ नका. मला काय नाही, मी द्यायचं देऊन टाकेल अटूनमेंट. तुम्हाला तेवढी एनर्जी सांभाळता आली पाहिजे, बाकी दुसरं काही विषय नसतो त्याच्यात. ओके. तर असं करू नका. करा आता सकाळी झालेलं आहे तर लगेच रात्री घेऊ का मॅडम, असं करू नका. आता सगळ्यांचं खूप सुंदर अटूनमेंट झालेलं आहे. ओके. कोण बोलत होतं आता? हॅलो. हा बोला ना. मॅडम स्वाती निकम. हा बोला बोला. मॅडम, गेले गेले 3 दिवस माझ्यासोबत माझी मुलगी पण क्लास अटेंड करत होती, पण आज एका फोनवर एकच व्यक्ती अटेंड करू शकतो, तर ती रात्री 10 वाजता करू हा शकते का? रात्री किती वर्षाची आहे ती? ती 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हा येस येस येस, करू शकते. ओके. ती करू आता शकते. रडायला लागली, तू एकटी केलं, मी नाही केलं. नाही नाही, रात्री करू द्या तिला. ओके. ओके, थँक्यू. येस येस विचार मॅडम, येस बोला. मी बोलू विद्या? हो हो बोला. मी मधनच उठले 1 सेकंद, दरवाजे वाजवत होते माझे मिस्टर बाहेरून. तर त्यात काही प्रॉब्लेम नाही ना? मग ते चालू असताना उठले मी दरवाजे खोलायला. नाही त्यांना काही माहितच प्रॉब्लेम नाही नाही. पण मी तुम्हाला ते माझं सांगितलंच झालं. होतं ना काल, सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. रात्री परत अटेंड करा आता. हो, ते जेवत होते ना, तर त्यांना सह्या हव्या होत्या, त्यांनी दरवाजे वाजवत होते, ते कंटिन्यू वाजवत होते. मी तुम्हाला आधीच सगळी म्हणून तयारी करून बसायला लावलेलं होतं का आपल्या घरच्यांनाही सा- सांगून ठेवा एक- का 15-20 हो, मिनिटं हो. मला डिस्टर्ब करू नका. पण ठीक आहे, आता युनिव्हर्सनं तुम्हाला आजही दिलेलं नाहीये. तुम्ही आता आजची रात्रीची बॅच अटेंड करा. हे माझ्या हातात काही नसतं किंवा तुमच्या हातात काही नसतं. तर ते युनिव्हर्स बरोबर ती योग्य वेळ आपल्या लाईफमध्ये आणत असतो का तुम्ही कोणत्या वेळेला ती अटूनमेंट घ्यायला हवं. ओके. मग आपण मी तिथे आता रात्री ठरवणारे कोणीच नसतो. हो हो ओके. तुम्ही हो. रात्री अटेंड करा. मॅडम, हा बोला. अच्छा. अजून एक बोलू मॅडम? सांगायचं, शेवट डोळे मिटले ना हा त्यावेळेस हातामध्ये ते कलर, बोला ना, एकेकाने बोला. शेवटला जे डोळे बंद केलते ना, माझा आवाज नाही येते मॅडम? येतोय ना, बोला ना. हो, शेवट ज्यावेळेस डोळे बंद केले, अशा डोळ्यावर ठेवले ना, तर त्यावेळेस हातामध्ये चक्कर फिरत होतं हातामध्ये. येस येस येस. अतिशय ते म्हणजे आपल्या हातातले व्हायब्रेशन असतात, ती एनर्जी असते. ओके. अच्छा. हा, तर तिचा सहजतेने आपल्याला स्वीकार करायचा आहे. जी एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचते आहे तिचा सहजतेने स्वीकार करायचा आहे. मॅडम, मला बोलायचं मॅडम. हा बोला. हा, मला इथं इथं जाणवलं खूप मॅडम, असं हे दुखलं, असं एकदम नाही का, असं खिचाव सारखं असं. हो, मग आपण क्राऊन चक्रावरच तर ठेवली सगळी एनर्जी, आपण डोक्यावरच ठेवली ना सगळी एनर्जी. हा येस, हा. मग तिथेच जडपणा येणार आहे. ओके. थँक्यू मॅम, मॅडम. मी पाणी बोलू प्या का? भरपूर. पाणी हो. प्यायचं आहे. बोला दीपिका मॅडम बोला. मॅम, मला ना पाठीला ना असं खूप हीट जाणवते, म्हणजे हा पूर्ण पोर्शन आहे ना, हीट जाणवते खूप येस असं. येस आणि जेव्हा हात मी इथे ठेवले ना तेव्हा पण मला ते हीट जाणवत होतं इकडे, पण इथे मला खूप जाणवतंय आता, येस अजूनही जाणवतंय. येस येस, होईल. पाणी प्या भरपूर. ओके. पाणी ओके. प्यायचं आहे भरपूर आणि होऊन जाणार थोड्या वेळात. वनिता मॅडम बोला. ओके. हा मॅम, ज्यावेळेस आपण सुरुवात केली ना, त्यावेळेस सुरुवातीला तर मला महाराजांच्या लाकडी पादुका दिसल्या एकदम सुरुवातीला स्वामींच्या. त्यानंतर त्या सिल्वर कलरच्या दिसल्या. आम्ही इथे सिद्धमंगल पूजन करतो ना. आणि त्यानंतर लास्ट आपण जेव्हा हे केले ना हातात, तुम्ही सांगितलं डोळे उघडा, तर पूर्ण ब्रह्मांडातले ताऱ्यांचं ब्ल्यू कलर पूर्ण दिसला स्पष्ट. खूप 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 छान अटूनमेंट झालं तुमचं. वा. स्वामींनी दर्शन दिलं तुम्हाला, त्यांच्या पादुका दिसल्या, अजून काय पाहिजे.
खूप छान झालं हो, हो. तुमचं ब्रह्मांडाशी कनेक्शन. व्हेरी गुड. तुमच्या ओके. आशीर्वादामुळेच झालं मॅडम. येस श्री येस येस. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं खूप खूप अभिनंदन आहे का आजपासून तुम्ही रेकीचे साधक झालेले आहात. आज तुमचं अटुनमेंट झालेलं आहे. ओके. आता अटुनमेंट झालं आपलं, तर याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं राहतं ते ऍक्टिव्हेशन. ते आता आपण बघणार आहोत. मी सगळ्यांना म्यूट करते आहे. कोणीही आपले माईक ऑन करायचे नाही आहेत. ओके. सगळ्यांनी व्यवस्थित, आता बघा आपलं अटुनमेंट झालेलं आहे. आता आपले जे याच्या पुढचे सेशन होतील हे सगळे प्रॅक्टिकल राहणार आहेत. तर सगळ्यांनी शांततेने जर केले तर मी इथून तुमच्याकडनं ते करून घेऊ शकणार आहे. ओके. तर आता आपण ऍक्टिव्हेशन करतो आहे. जसं अटुनमेंट जरुरी आहे तसं ऍक्टिव्हेशन पण जरुरी आहे. आणि तुम्ही हे प्रॉपर शिकून घ्या. का? कारण तुम्हाला याची डेलीच प्रॅक्टिस करायची आहे. ओके. चला, आपले दोन्ही हात रफ करायचे आहे. माझ्या सोबत सगळ्यांनी करायचे आहे. कोणीही माईक ऑन करू नका. हे पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीच प्रश्न विचारायचे नाही. आता आपले दोन्ही हात रफ करायचे आहेत. दोन्ही हात रफ करायचे आहेत. रेकीची प्रार्थना करायची आहे. सगळ्यांनी मनात बोलायचं आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. असं म्हणून आपल्या दोन्ही हातांमध्ये एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. बघा, आपले हात, दोघी हात एकमेकापासून दूर करायचे आहे. परत जवळ घ्यायचे आहे. दूर करायचे, परत जवळ घ्यायचे. याच्याने काय होणार आहे? एक एनर्जी बॉल आपल्याला तयार करायचा आहे. येस, व्हेरी गुड. एनर्जी बॉल तयार करायचा आहे आणि तो बॉल आपल्या हातात पकडायचा आहे. येस, झाला सगळ्यांचा तयार. आता आपल्याला या एनर्जी बॉलच्या मध्ये बघून बोलायचं आहे. सर्वांनी एनर्जी बॉलच्या मध्ये बघून बोलायचं आहे. सर्वांनी मनात बोलायचं आहे. या रेकीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या रेकीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या रेकीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. असं बोलून हा एनर्जी बॉल हातात उचलायचा आहे आणि आपल्या क्राउन चक्रावर ठेवायचा आहे. हा एनर्जी बॉल उचलून आपल्या क्राउन चक्रावर ठेवायचा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हळूवार दोन्ही हात खाली घ्यायचे आहे. आता आपल्याला एनर्जीचा दुसरा बॉल बनवायचा आहे. तर आता ह्या एनर्जी बॉल मध्ये आपण पहिला एनर्जी बॉल बनवला तो आपण स्वतःसाठी बनवला. आता दुसरा एनर्जी बॉल आपण बनवणार आहोत आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, वस्तूसाठी आणि वाहनांसाठी. यांच्यामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे ती आपण आता काढून टाकणार आहोत. ओके. चला, सगळ्यांनी हँड रब करायचे आहे. आपले दोन्ही हात हँड रब करायचे आहे आणि आपल्या हातांमध्ये एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एनर्जी बॉल तयार झाला का तो आपल्याला हातांमध्ये पकडायचा आहे. त्या एनर्जी बॉलकडे बघून बोलायचं आहे. या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आलेली आहे ती या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे. या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आलेली आहे ती या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे. या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने
यांच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आलेली आहे ती या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे. असं म्हणून तो एनर्जी बॉल उचलायचा आहे आणि ब्रह्मांडात सोडायचा आहे. फुंकर मारायची आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. ओके, केलं सगळ्यांनी? आता आपल्याला पुढचा एनर्जी बॉल बनवायचा आहे. आता हा आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांना पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहोत. दुसऱ्या एनर्जी बॉल मध्ये आपण सगळ्यांची निगेटिव्ह एनर्जी काढून टाकली. आता आपण त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहोत. आपले दोन्ही हँड रब करायचे आहेत आणि आपले हात हळूहळू पुढे मागे करत म्हणायचं आहे, एनर्जी बॉल बनवा. सर्वांनी एनर्जी बॉल बनवायचा आहे. व्हेरी गुड. त्या एनर्जी बॉल मध्ये बघून बोलायचं आहे, हा एनर्जी बॉल माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांना पॉझिटिव्हिटी देत आहे, सकारात्मकता देत आहे. हा एनर्जी बॉल माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी देत आहे, सकारात्मकता देत आहे. आम्हाला आमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या दिव्य एनर्जी बॉलचे, या दिव्य रेकी शक्तीचे आम्हाला प्रोटेक्शन मिळालेले आहे. या दिव्य रेकी शक्तीचे आम्हाला प्रोटेक्शन मिळालेले आहे. आम्हाला प्रोटेक्शन मिळाले आहे. असं म्हणून हा एनर्जी बॉल उचलायचा आहे आणि आपल्या पूर्ण घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत, वाहनापर्यंत आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक वस्तूपर्यंत पोहोचवायचा आहे. आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूपर्यंत हा एनर्जी बॉल आपल्याला पसरवायचा आहे. ओके, आता आपल्याला चौथा एनर्जी बॉल बनवायचा आहे. दोन्ही हात रफ करायचे आहे आणि आपल्याला एनर्जी बॉल बनवायचा आहे. दोन्ही हात रफ करून आपल्याला एनर्जी बॉल बनवायचा आहे. एनर्जी बॉल तयार झाल्यानंतर आपल्याला हातांमध्ये पकडून ठेवायचा आहे आणि आपल्याला हा एनर्जी बॉल ब्रह्मांडातील प्रत्येक सजीवासाठी बनवायचा आहे. एनर्जी बॉल मध्ये बघून बोलायचं आहे, या ब्रह्मांडात जे काही सजीव आहेत त्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या ब्रह्मांडात जे काही सजीव आहेत त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. असं म्हणून हा एनर्जी बॉल उचलायचा आहे आणि ब्रह्मांडातील प्रत्येक सजीवापर्यंत आपल्याला तो सोडायचा आहे. ब्रह्मांडातील प्रत्येक सजीवापर्यंत हा एनर्जी बॉल आपल्याला सोडायचा आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. आलं? एनर्जी बॉल आले लक्षात सगळ्यांच्या? कसे बनवायचे आहेत, आलेत का लक्षात? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात? ही तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आहे. बघा, काहींच्या हातांमध्ये जे आता आपलं ऍक्टिव्हेशन झालेलं आहे, काहींच्या हातांमध्ये लगेच एनर्जी जाणवते, काहींच्या हातांमध्ये लगेच एनर्जी जाणवत नाही. तर त्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हेशन करणं महत्वाचं आहे. तुमच्या हातांमध्ये प्रॉपर तुम्हाला एनर्जी मिळण्यासाठी हे ऍक्टिव्हेशन महत्वाचं आहे. ओके, येस. आता आपल्याला ऍक्टिव्हेशन करायचं आहे. आपण आता हे एनर्जी बॉल बनवले आहे. आता ऍक्टिव्हेशनची प्रॉपर प्रोसिजर काय आहे ती करायची आहे. आपले दोन्ही हात रफ करा. रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आपला जो डावा हात आहे तो घ्यायचा, कप शेप मध्ये हात घ्यायचा आहे. दुसऱ्या हाताने आपल्याला याच्यावर कप शेप मध्ये हात घ्यायचा आणि असा क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे.
खालचा हात नाही फिरणार, वरचा हात फक्त क्लॉकवाईज फिरणार आहे. ओके. आणि ते म्हणायचं आहे त्यावेळेला सगळ्यांनी मनात म्हणायचं आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. माझा आवाज येतोय सगळ्यांना? चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 अगदी हळूवार हात घ्यायचा आहे, बिलकुल घाई करायची नाहीये. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 दुसरा हात खाली घ्यायचा. हे आता जे आपण केलं चार्ज हील ते आपल्याला कमीत कमी 21 वेळा करायचं आहे, अंदाजे करायचं आहे. आता दुसरा हात खाली घ्यायचा, म्हणजे उजवा हात आपला खाली जाईल आणि डावा हात आपला लेफ्ट हँड वरती येणार आहे. क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 त्याच्यानंतर आपला जो डावा हात आहे त्याची मूठ बंद करायची, तो मांडीवर हात ठेवायचा आहे आणि इथे आपल्या क्राउन चक्राला हात घ्यायचा आहे वरती. स्पर्श करायचा नाहीये, थोडं अंतर ठेवायचं आहे आणि म्हणायचं आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. 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 आता त्याच्यानंतर आपल्या नाभीजवळ हात घ्यायचा आहे, स्पर्श करायचा नाहीये, थोड्या अंतरावर त्या नाभीच्या समोर हात फिरवायचा आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. 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 आता दोन्ही हात आपल्या हृदय चक्रावर स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा.
Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. दोन्ही हात रब करा. आपले दोन्ही हात रब करायचे आहे आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. हाताच्या अंधारातच आपल्याला डोळे उघडायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या. सगळ्यांनी रिलॅक्स व्हायचं आहे. ओके, सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या. ओके आहे सगळे. ही जी प्रॅक्टिस आहे, आता आपण जे ऍक्टिव्हेशन केलं त्याची तुम्हाला रोज एनर्जी बॉल पण रोज बनवायचे आहेत आणि ऍक्टिव्हेशन रोज करायचं आहे. ओके, आता आपण पाणी चार्ज करायचं बघणार आहोत का आपण आपलं ऍक्टिव्हेशन झालेलं आहे, आपलं रेखीचं अटुनमेंट झालेलं आहे, तर आता आपण पाणी चार्ज करू शकतो. तर आता आपण स्वतःसाठी आणि आपल्या घरच्यांसाठी पाणी चार्ज कसं करणार आहोत ते बघणार आहोत. ओके, आपल्याला पाणी चार्ज कसं करायचं ते बघणार आहोत. मी प्रश्न उत्तरं आता घेणार नाहीये, कारण काय झालंय, आपले खूप प्रश्न उत्तरं राहून जात आहेत. आपण अन्न पाणी चार्ज करायच्या आधी आपण हिलिंग कसं करायचं ते बघणार आहोत. ओके, सर्वांनी दोन्ही हात रफ करून डोळे बंद करून बसायचं आहे. दोन्ही हाताचे रफ करा आणि एक एनर्जी बॉल बनवायचा आहे. एक एनर्जी बॉल बनवा आणि त्या एनर्जी बॉल मध्ये बघून बोलायचं आहे सगळ्यांना. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. तुम्हाला ती एनर्जी जाणवेल. तुम्हाला ती एनर्जी उचलायची आहे आणि आपल्या क्राउन चक्रावर ठेवायची आहे. दोन्ही हात आपल्या क्राउन चक्रावर ठेवायचे आहे. शरीरावर कुठे दुखणं असेल, तणाव असेल, तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे. अनंत ब्रह्मांडातून येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. आपण सहजतेने डोळे बंद करायचे आहे आणि आपले दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहे आणि तळवे आकाशाकडे. दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाकडे. डोळे बंद करायचे आहेत. आपल्या शरीरावर कुठलं दुखणं असेल, आपल्या मन लेवलवर कुठलं दुखणं असेल, तिथेही आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. तुम्हाला जिथे दुखणं जाणवत असेल, तिथे तुम्हाला सफरिंग आहे. तिथे तुम्हाला तणाव असेल, तिथे ही दिव्य ऊर्जा आपलं हिलिंग करत आहे. हिलिंग करत आहे. दिव्य हिलिंग करत आहे. एक सकारात्मक हिलिंग आपलं होत आहे. एक सकारात्मक हिलिंग आपलं होत आहे. संपूर्ण आरोग्याचा लाभ आपल्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण आरोग्याचा लाभ आपल्याला प्राप्त होत आहे. आपल्या शरीरावर जिथे काही दुखणं असेल तिथे स्पर्श करायचा आहे. दोन्ही हातांनी आपल्या शरीरावर जिथे काही दुखणं आहे तिथे स्पर्श करायचा आहे. तिथे स्पर्श करायचा आहे. आणि तिथे संपूर्ण आरोग्याचा लाभ आपल्याला प्राप्त होत आहे. दिव्य रेखी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे आणि आपला दिव्य उपचार होत आहे. आपला दिव्य उपचार होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे.
आता जिथे दुखणे आहे तिथे फोकस केंद्रित करायचा आहे. दिव्य रेकी शक्ती तिथे पोहोचत आहे. दिव्य रेकी शक्ती तिथे पोहोचत आहे. दिव्य रेकी शक्ती तिथे पोहोचत आहे. आता तुम्हाला जिथे वेदना आहे, त्रास आहे, दुःख आहे, तिथे आपला फोकस केंद्रित करायचा आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य रेकी ऊर्जा तिथे पोहोचत आहे. दिव्य रेकीच्या ऊर्जा तिथे पोहोचत आहे. तुम्हाला संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तुमचा दिव्य उपचार होतो आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तुमचा दिव्य उपचार होत आहे. तुमचा दिव्य उपचार होत आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटीने तिथे तुमचा दिव्य उपचार होत आहे. काही क्षण तिथे दुखणाऱ्या पार्टवर डिझॉल्व्ह होताना बघायचं आहे. डिझॉल्व्ह होताना बघायचं आहे. यू आर द हिलिंग मॅग्नेट. You are the healing magnet. You are the healing magnet. You are the healing magnet. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. जुने कोणतेही दुखणे असेल किंवा ताण असेल, तिथे संपूर्ण हिलिंग होत आहे. संपूर्ण हिलिंग होत आहे. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. यू आर द हेल्थ मॅग्नेट. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. थोडा वेळ काहीच बोलायचे नाही आहे. तुम्हाला तुमच्या दुखणाऱ्या भागावर हात ठेवायचे आहेत आणि तसेच 2 मिनिट हात राहू द्यायचे आहे. आणि आपल्या हातांमधून जे व्हायब्रेशन सुरू झालेले आहे ते आपल्या हातातून व्हायब्रेशन संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. हिलिंग करायचं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. ज्यांचे पण आता आपल्या हातातले व्हायब्रेशन सुरू होऊन संपले असतील त्यांनी आता दोन्ही हँड रब करून पाणी प्यायचं आहे. रिलॅक्स व्हायचं आहे. रिलॅक्स व्हायचं आहे. ज्यांच्या पण हातातले व्हायब्रेशन संपले असतील त्यांनी रिलॅक्स व्हायचं आहे. येस, कसं वाटतंय? येस, वसुधा मॅडम बोला. माईक ऑन करा तुमचा. छान वाटते मॅडम. एकदम सुंदर वाटते. शांत वाटते मला. येस येस मन शांत वाटते. मन Yes. शांत वाटते एकदम. येस. आता चांगला, हे तुमचं चांगला. जे हिलिंग आहे ते मी तुम्हाला करून दिलेलं आहे. आता तुम्ही स्वतःचं हिलिंग कसं करणार आहात ते आपण बघणार आहोत. ओके, मला थोडा टायमिंग जास्त लागेल. एक 10 मिनिटं तर चालेल का क्लास वाढला तर? ओके, येस, एक 10 मिनिटं म्हणजे कसं आजच्या आजच ती प्रोसिजर पूर्ण तुमच्या लक्षात येऊन जाईल का तुम्ही स्वतःला हिलिंग कसं करायचं आहे आपण ते बघणार आहोत. तर आता सर्वात पहिले काय करायचं आहे, स्वतःची रेकीची प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात रब करायचे आपले आणि रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत असं म्हणून रेकीची प्रार्थना केली आपण आणि पेशंटला आपल्या समोर बसवलं आहे. आता दुसऱ्याचंही हिलिंग कसं करायचं आणि स्वतःचंही कसं करायचं दोघंही पद्धती मी तुम्हाला सांगत जाणार आहे. आता काय करायचं आहे, समजा तुमचा गुडघा दुखतो आहे, पायाचा गुडघा दुखतो आहे, तर आपल्या गुडघ्यावर आपला फोकस करायचा आहे. आपल्या गुडघ्याजवळ हात घ्यायचे आहे
आणि आपण गवत कसं उपटतो त्या पद्धतीने आपल्याला तिथे गवत उपटायचं आहे गुडघ्याजवळ. तुम्ही म्हणाल मॅडम हे काय सांगता आहे, पण हीच प्रोसिजर आहे. नकारात्मकता, निगेटिव्ह एनर्जी खेचून काढण्यासाठी आपल्याला हेच करायचं आहे. करा सगळ्यांनी. गुडघा हे मी उदाहरण घेतलं आहे, तुम्ही काही घेऊ शकता. आता ज्यांचं पाठ दुखते आहे तर ते तिथे पाठीला इतके वेळ हिलिंगसाठी हात पकडून ठेवू शकतात का नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, सुरुवातीलाच घोषित करायचं का मी शलाका, माझ्या पाठीची जी भाग आहे तो मी माझ्या शरीराच्या पुढच्या अवयवाला घोषित करत आहे. आणि मग आपण पाठ म्हणून आपण पुढचा भाग जो आहे शरीराचा त्याला हिलिंग करायचं आहे. ओके, जिथे आपले हात जाणार नाही तिथे. आता आपल्या गुडघ्यांना हात जाऊ शकतो, मग आपल्याला तिथे काही घोषित करायची गरज नाहीये. ओके, सगळ्यांनी तिथे निगेटिव्ह एनर्जी अशी ओढायचं आहे. ते गवत कसं उपटतो, छोटं गवत पटकन हातात येतं का नाही, त्याला किती जोर लावून आपण ओढतो त्या पद्धतीने तुम्हाला ती निगेटिव्ह एनर्जी ओढून काढायची आहे. काढा, सगळ्यांनी ओढून काढा ती एनर्जी. हे आपल्याला किती वेळ करायचं आहे, 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला काहीच जाणवणार नाही, पण नंतर नंतर तुम्हाला ते अक्षरशः चिगट चिगट आणि ब्लॅक ब्लॅक एनर्जी ओढून काढता आहे असं तिथे जाणवणार आहे. ओके, ते झाल्यानंतर आपले हात क्लीन 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 करायचे आहे. आणि आपले दोन्ही हात जे आहे ते कप शेप मध्ये घ्यायचं आणि जो आपला गुडघा दुखतो आहे त्याच्यावर असे हात ठेवायचे आहे, स्पर्श करायचा आहे आपल्याला. जोही आता तुम्ही तुमच्या शरीराचा जो पार्ट दुखतो आहे त्याच्यावर हात ठेवायचे आहे आणि तिथे म्हणायचं आहे, डोळे बंद करायचे आहे, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची ऊर्जा माझ्या क्राउन चक्रात आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय रेकीची शक्ती माझ्या क्राउन चक्रात आलेली आहे. आता तुमचे 7ही चक्रांमध्ये ती एनर्जी आलेली आहे. 7 चक्रातून ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या औरामध्ये आलेली आहे आणि आता तुमच्या हातांमध्ये फ्लो होत आहे. आणि ही एनर्जी आता तुमच्या हातांमध्ये फ्लो होत आहे, तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. आणि जिथे दुखणे आहे तिथे दिव्य उपचार करत आहे. जिथे दुखणे आहे, वेदना आहे, त्रास आहे, तिथे दिव्य उपचार प्रदान करत आहे. तिथे दिव्य उपचार प्रदान करत आहे. तिथे दिव्य उपचार प्रदान करत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. तुमचे हात थोडे जड झाल्यासारखे तुम्हाला जाणवणार आहे. तुमच्या हातातून दिव्य हिलिंगची ऊर्जा फ्लो होत आहे. दिव्य हिलिंगची ऊर्जा फ्लो होत आहे. एक दिव्य हिलिंग तुमचे होत आहे. जिथे दुखणं आहे, वेदना आहे, तिथे दिव्य उपचार होत आहे. तिथे दिव्य उपचार होत आहे. तिथे दिव्य उपचार होत आहे. आता संपूर्ण स्वास्थ्य, आता तिथे सगळ्यांनी म्हणायचं आहे, मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. जर आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी करत असोल तर तिथे म्हणायचं आहे, XYZ व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. आणि स्वतःसाठी घेत असेल तर आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे. मी शलाका, मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. डोळे बंद करून फील घ्यायचं आहे. आपल्या हातातून संवेदना चालू होऊन आपल्या हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. हिलिंग करायचं आहे. आपल्याला त्या बॉडी पार्टला हील करायचं आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. त्या बॉडी पार्टला जेवढी गरज असेल हिलिंगची तेवढं ते ब्रह्मांडीय एनर्जी तिथे हिलिंग करणार आहे. त्याच्यामुळे आपण हे हिलिंग किती वेळ करायचं, अर्धा तास करायचं, 10 मिनिटं करायचं, हे आपण ठरवणार नाही आहोत. हे ब्रह्मांडीय एनर्जी ठरवणार आहे. तुमच्या हातातून संवेदना सुरू होऊन तुमच्या हातातल्या संवेदना संपत नाही तोपर्यंत तुम्हाला हिलिंग करायचं आहे. हिलिंग करायचं आहे.
ज्यांच्या हातातल्या संवेदना संपल्या असतील त्यांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. त्याला कसं वाटतंय सांगा. कोणाला आराम मिळाला त्यांच्या वेदनांमधून हँड राईज करा, म्हणजे मग मी त्यांना चान्स देते. इमोजीचे हँड आहे ते करा, कारण इथे 3 स्क्रीनवर लोक आहेत. तुम्ही फक्त असा हात हलवाल तर मला दिसणार नाही आहात. स्वाती मॅडम बोला. सविता मॅडम, सॉरी, सविता मॅडम बोला. तुमचा माईक ऑन करा. माईक ऑन करायचं माझे हात आहे. हा बोला. हा म्हणजे हातही गरम झाले आणि माझं पाठ पण गरम झाली. येस, गरम झाले नाही. तुम्हाला आराम मिळाला का तिथे त्या वेदनांवर? हा, ते महत्वाचं आहे. ओके, येस. दीपिका मॅडम बोला. हा मॅम, आय फील रिलॅक्स हिअर. म्हणजे आधी जेव्हा हिलिंग चालू होती ना तेव्हा हाताला मुंग्या येत होत्या माझ्या. असं वाटत होतं समथिंग इज, म्हणजे मुंग्या कशा चालतात तसं काहीतरी फिलिंग होतं. आणि इथे ना, इथे हीट जाणवत होती या साईडला. येस येस बट आय फील लिटल रिलॅक्स हिअर. येस, व्हेरी गुड. हा, नंतर कोणी? नम्रता प्रशांत मॅडम बोला. जेव्हा तुम्ही अटोनमेंट देत होता ना तेव्हा माझ्या उजवा पाय पूर्ण मुंग्या आलेल्या होत्या आणि मला बसता येत नव्हतं आणि पाय ढोपर खूप दुखत होता. आणि आता मी केलं ना तर पूर्ण पाय माझा रिलॅक्स झालाय. येस, व्हेरी गुड. येस. हा, अतुल सर बोला. हा मॅडम, जिथे दुखणारा भाग आहे ना शरीराचा तिथेच आराम मिळतोय मला. पाठीचा भाग समजा, काही पाठीचा भाग आहे, काही तर मांडीचा भाग आहे, फरक जाणवतोय मला. येस येस, व्हेरी गुड. बघा, तुम्हाला आता ज्यावेळेला आपण स्वतःचा बॉडी पार्ट घोषित करतो आणि जर दुसऱ्याचा, आता रेकी लेवल 1 त्याच्यामध्ये तुमची एनर्जी आहे ती 10% आहे. ओके, तर तुम्ही 10%च्या एनर्जीने हिलिंग करणार आहात. म्हणून तुम्हाला जे रेकी लेवल 1 जे आहे ती स्पर्श चिकित्सा आहे. म्हणून आपल्याला समोरच्याला स्पर्श करूनच हिलिंग करायचं आहे. ओके, क्लिअर आहे? तर आजचा व्हिडिओ तुम्ही परत बघा, तुमची डबल प्रॅक्टिस होणार आहे. एकाच याच्यामध्ये सर्वांच्या लक्षात येईलच असं नाहीये. तुम्ही नेहमी हिलिंग करताना हा व्हिडिओ बघत राहा. कंटिन्यू बघता बघता तुमच्या लक्षात येऊन जाईल प्रोसिजर. आपण ज्याप्रमाणे स्वतःचं हिलिंग केलं त्याचप्रमाणे स्वतःचं नाव न घेता आपण दुसऱ्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. का या व्यक्तीला, XYZ व्यक्तीला मी हिलिंग करत आहे, त्यांचा हा बॉडी पार्टला आराम मिळालेला आहे, ते स्वस्त मस्त जबरदस्त झालेले आहे, असं आपल्याला हिलिंग करायचं आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या बरोबर आपण दुसऱ्याचंही हिलिंग करू शकतो. एकाच वेळी दोघांचं हिलिंग नाही करायचं. एका वेळी स्वतःचं करायचं, ते कम्प्लीट झाल्यानंतर दुसऱ्याचं करायचं. आता हिलिंग झालं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेप असते का त्या व्यक्तीबरोबर आपली कॉर्ड कट करणं. तर कॉर्ड कट करण्यासाठी काय करायचे? आपले दोन्ही हात असे क्रॉसमध्ये घ्यायचे, आपल्या नाभीजवळ घ्यायचे, कट कट कट, डिलीट 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 करा सगळ्यांनी. चला, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. हे नाभीजवळ घ्यायचंय. तुम्हाला दिसण्यासाठी मी वरती हात करून दाखवते आहे. तुम्हाला हे नाभीजवळ करायचं आहे. करा सगळ्यांनी. ओके, येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मीना मॅडम अगदी बरोबर केलं आहे. याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. म्हणजे आपलं सगळ्यात महत्वाची जी स्टेप आहे त्या व्यक्तीबरोबर कॉर्ड कट करणं ही खूप महत्वाची आहे. IMP स्टेप तुम्ही त्याला म्हणू शकता. ही स्टेप खूप महत्वाची आहे, आपली कॉर्ड कट करणं. ओके, चला आपण आता थांबूया. उद्या आपण 7 चक्र घेणार आहोत, त्याचं मेडिटेशन घेणार आहोत आणि 7 चक्राचे डिटेल्स आपण घेणार आहोत. का बीज मंत्र म्हणजे काय आहे, त्याचा उपयोग आपल्या लाईफमध्ये कसा करायचा आहे, हे आपण सविस्तर उद्या सगळी माहिती घेणार आहोत. ओके, आपण आता थांबूया. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. श्री स्वामी समर्थ. बाय.